नमस्कार. आईचे किचन या चॅनलवर यूट्यूबवरील फॅमिली मेंबर्सचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पांढऱ्या मुळ्याची भाजी बनवत आहोत. त्यासाठी मी 2 मुळे स्वच्छ चांगले वरची साल काढून घेतलेली आहेत, धुवून घेतलेले आहेत. आता ह्या खिसणीने मी हे बारीक खिसून घेत आहे. खिसून झाल्यानंतर ह्याचं सगळं पाणी मुळ्याचं दोन्ही हाताने चांगलं दाबून पिळून काढायचं आहे. आणि एका कढईत मी आता तेल घेत आहे. तेल तापलं की जिरे आणि पांढरे तीळ चांगले तडतडून घ्यायचे आहेत. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या चेचून घ्यायच्या किंवा बारीक कट करून घ्यायच्या. लसूण चांगला गुलाबी रंगाचा झाला की मी मुगाची डाळ 20 मिनटासाठी भिजत टाकली होती, ती ह्या तेलात चांगली व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. ही डाळ जरा गुलाबीसर रंगाची झाली की आपण खिसून त्यातलं पाणी काढून घेतलेला मुळा जो आहे तो ह्या डाळीत आता टाकून स्लो गॅसवरती आता मी तेलातच त्याने हिंग घातलेला आहे थोडंसं चिमूटभर आणि हा पिळून घेतलेला मुळा. आता एवढ्या ह्या सामग्रीवरच आपला मुळा चांगला भाजून शिजून तयार होऊन जाईल. मंद गॅसवरती स्लो गॅसवरती तुम्ही आता याला फक्त हात हलवत राहायचा आहे. ह्याला आलटून पालटून भाजायचं आहे. ह्या एवढ्याशा तेलावरच हा मुळा ती व्यवस्थित भाजला जाते. ही मीठ चवीपुरतं. ही भाजी अतिशय चवीला उत्कृष्ट आणि चवीची स्वादिष्ट तयार होते. खोबऱ्याची चटणी आपण कशी खातो तशी ही भाजी उत्तम चवीची तयार होते. आता एका प्लेटमध्ये आपण ही भाजी तयार झालेली काढून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर पसरून घ्यायची आहे. आपली ही डिश तयार झालेली आहे. एकदा तुम्ही हे नक्कीच करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. दिसायला किती देखणी दिसते बघा हे दुधिया कलर. एक वेळा नक्की करून पहा.